हं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे शुगर स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर. जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्सेंटेजची सीरीज घेऊन चाललेलो आहोत. कारण आपण पर्सेंटेज अगदी मुळापासून शिकत आहोत. एकदम बेसिक लेव्हल टू हाय लेव्हलपर्यंत आणि हा जो सेशन आहे हा महाराष्ट्र ऑल स्टेट लेव्हल एक्झाममध्ये जेवढ्या पण एक्झाम्स येतात, जसं एम-पी-एस-सी, पोलीस भरती, वन भरती, तलाठी, झेडपी जेवढ्या पण एक्झाम्स येतात, हां, त्या एक्झामकरिता खूप उपयुक्त असा चॅनल आहे. ठीक आहे. म्हणून लवकरात लवकर तुम्ही सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जो कोणी विद्यार्थी इथे नवीन असेल त्यांनी ते लवकर सबस्क्राईब करा आणि ज्यांना जिथे-जिथे पॉसिबल होत असेल तिथे त्या सेशनला सगळ्यात पहिले शेअर करून टाका. ठीक आहे विद्यार्थ्यांनो? तर आपण पर्सेंटेजचा जो याचा अगोदरचा जो पार्ट, फर्स्ट पार्ट बघितला आपण, ठीक आहे. त्यालाच आपण कंटिन्यू करणार आहोत. मी तुम्हाला जे फ्रॅक्शन आहे त्याच्यातल्या पर्सेंटेजमध्ये जसं कन्व्हर्ट होते. मागच्या सेशनला कन्व्हर्जन शिकलो आपण, ठीक आहे. पर्सेंटेजची डेफिनिशन शिकलो आणि मी तुम्हाला मागच्या सेशनला सांगितलं होतं, की काही व्हॅल्यू आहे जे तुम्हाला लक्षात ठेवणं पडेल. तर तुम्हाला त्याच्यावर पण भर टाकायचा आहे. तर चला तर मग आपण मागच्या व्हिडिओलाच कंटिन्यू करूया आणि जो कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे. कारण इथे तुम्हाला पुष्कळशा जबरदस्त टेक्निक शिकायला मिळणार आहे, जी की तुम्ही आजपर्यंत शिकले नाही. ओके. चला तर मग सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी लक्ष द्या. फ्रॅक्शन व्हॅल्यू जसं 1/2. ओके. याच्या पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्ट केलं तर काय होणार? 50%. ठीक आहे. 1/3 हे फ्रॅक्शन व्हॅल्यू याला पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्ट केलं तर किती होणार? 33.33%. ओके. ह्या सगळ्या व्हॅल्यू विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अ, पाठ करायचा आहे. वारंवार लिहून बघायचं आहे. कारण परीक्षामध्ये या आपल्या प्रॉब्लेममध्ये अशाच प्रकारचे तुम्हाला व्हॅल्यू पाहायला मिळतील. ठीक आहे. अशा प्रकारच्या. तर याच्यापासून तुम्हाला अशा प्रकारे कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन एकदम ईझी वाटणार. ठीक आहे. 1/2, 1/3, 1/4 च्या पर्सेंटेज व्हॅल्यू आहे 25%. ठीक आहे. 1/5 1/5च्या 20%. हे कसं काढायचं हे मी तुम्हाला मागच्या सेशनमध्ये सांगितलं आहे. तर जो कोणी नवीन विद्यार्थी असेल त्यांनी पहिले मागचं सेशन बघावं, मग नंतर या सेशनवर यावं. ठीक आहे. 1/6 1/6 ची व्हॅल्यू आहे 16.66%. 1/7 हे फ्रॅक्शन आणि हे पर्सेंटेज. ठीक आहे. 1/7 1/7 च्या पर्सेंटेज व्हॅल्यू किती असते विद्यार्थ्यांनो? 14.28 म्हणजे 14चा फळा. ठीक आहे. कितीचा फळा? 14चा फळा. 1/7 1/8 1/8 12.5% किती असते विद्यार्थ्यांनो? 12.5%. 12.5% ठीक आहे. 1/9 11.11% ठीक आहे. 1/10 10%. तर तुम्हाला 1/2 तर 1/10 1/10 पर्यंतच्या ह्या व्हॅल्यू पाठ करून ठेवायच्या विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. ठीक आहे. याच्यासमोर पुन्हा आहे, जे आपल्याला हायर एक्झामला जास्त विचारतात. जसं एस-एस-सी झालं, सी-जी-एल झालं, एम-टी-एस झालं, एम-पी-एस-सीमध्ये ग्रुप बी, ग्रुप सी झालं. इथे पण आपल्याला ह्या व्हॅल्यू बघायला मिळतात. ठीक आहे. सगळ्यात पहिले ह्या व्हॅल्यू तुम्ही व्यवस्थितरित्या लिहून घ्या. ठीक आहे. हं. पूर्ण कंप्लीटच करून ठेवून याच्यावर 1/10 1/11 1/11 ची व्हॅल्यू असते 09.09%. ओके. 1/12 1/12 1/12 ची व्हॅल्यू असते 8.33%. ओके. तर प्रकारे खाली दिसते का पुन्हा 1/13 दुसऱ्या पेजवर इकडे गेले तुम्ही. याचा एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. मी इकडे लिहितो. ठीक आहे. 1/12 ठीक आहे. 1/13 ची लक्षात ठेवायची आवश्यकता नाही, पण 1/14 चे विचारतात. 1/14 1/14 मध्ये 7चा फाळा असतो. 7 7 दुनी 14%.
ठीक आहे. 1/15 1/15ची व्हॅल्यू असते 6.66% आणि 1/16ची व्हॅल्यू असते 6.25%. ओके. ह्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. 1/2 पासून तर 1/16 पर्यंत ह्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. काही पण करून दररोज तुम्हाला 1-2 वेळेस पेजवर लिहून ह्या तुम्हाला व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आहे. पाठ करून ठेवायचं आहे. याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला खूप सोपं जाणार. ठीक आहे. लक्ष द्या, बघा इकडे. ठीक आहे. चला तर मग. हं. मागे आपण 1/5 पर्यंत पोहोचलेलो होतो. ठीक आहे. आता 1/6 पासून आपण स्टार्ट करू. मे बी 1/4 पर्यंत पोहोचलो होतो वाटतं, आहे की नाही? चला 1/5 पासून सुरू. तर 1/5 ची जे पर्सेंटेज व्हॅल्यू आहे ते किती सांगितले? 20%. ओके. 1/5 ची जे पर्सेंटेज व्हॅल्यू आहे ते किती आहे? 20%. 2/5 ची किती होणार? 2/5 ची पर्सेंटेज व्हॅल्यू किती होती? म्हणजे 40% होणार. 40% कसं इंटू 2 याला करू, इंटू 2 याला करू. ठीक आहे. 1/5 आहे, इंटू 2 याला करू. हे 20% आहे, तर इंटू 2 याला पण करू. तर हे 40% मिळणार आणि हे 2/5 होणार. ठीक आहे. 2/5 ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 40%. 3/5 3/5 किती होणार मग? हे 20% आहे, 3 60%. ठीक आहे. 1/5 ची व्हॅल्यू आहे 20%, 20 3 60. ठीक आहे. तशाच प्रकारे 4/5 4/5 ची व्हॅल्यू किती मिळणार? 20 चोक 80 म्हणजे हे 80% होणार. ठीक आहे. 4/5 आणि 5/5 जो की असतो 100%. ठीक आहे. कळलं? हं. आता 1/6 बघू. 1/6 ची पर्सेंटेज व्हॅल्यू आपण किती लिहिली होती विद्यार्थ्यांनो? 16.66%. किती? 16.66%. ठीक आहे. 2/6 2/6 ची व्हॅल्यू काय होणार विद्यार्थ्यांनो? सांगा. 2/6 2/6 तर 2/6 मला सांगा. जसं मी याला रफ करतो. हं. ओके. 2/6 याला मी 2 नी भाग देतो. म्हणजे बे एक बे, बे तिरी 6 म्हणजे हे किती झाले? 1/3. ओके. आणि 1/3 ची पर्सेंटेज व्हॅल्यू किती आहे? 33.33%. तर मग 2/6 ची व्हॅल्यू काय होणार? 33.33%. ओके. त्याच प्रकारे 3/6 3/6 काय होणार मग? आता बघा 3/6 आता हे याचा हाफ आहे. काय आहे? हाफ आहे. म्हणजे हा किती आहे? 50% आहे. म्हणजेच काय होणार हा? 50% होणार. नाही समजलं तर बघा 3/6 3 एक 3 3 दुने 6 म्हणजेच काय मिळालं आपल्याला? 1/2 आणि 1/2 ची पर्सेंटेज व्हॅल्यू किती आहे? 50%. ठीक आहे. कळलं एवढं? 1/2 ची व्हॅल्यू काय आहे पर्सेंटेजमध्ये? 50%. ओके. कोणाला काही प्रॉब्लेम? काही कन्फ्युजन? कोणाला काही समस्या असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता, की सर आम्हाला हा पार्ट एवढा-एवढा समजला नाही. मी त्याचा जो तो प्रश्न विचारणार त्याचा क्लॅरिफाय करून कमेंट्समध्ये उत्तर देणार. ठीक आहे? हं. 3/6 पर्यंत आलो आपण. आता बघूया 4/6. आता 4/6 ची काय होणार? बघा 4/6 जर आपण याला दोन्ही भाग बे दुनी 4 बे तिरी 6 म्हणजे आपल्याला काय मिळालं? 2/3. ओके. आपल्याला मिळालं 2/3. आता 2/3 ची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, पण 1/3 ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. किती आहे? 33.33%. किती आहे? 33. जर याला इंटू 2 केलं, याला इंटू 2 केलं, तर हे काय मिळणार? 66.66% आणि हे काय होणार? 2/3. तर 2/3. तर म्हणजेच 4/6 ची व्हॅल्यू काय झाली? 66. ठीक आहे. 2/3. आता बघा हे 4/6 पासूनच ठीक आहे. 4/6 पासूनच 2/3 झालं की नाही? ओके. दिसतंय ना तुम्हाला? 4/6 पासूनच 2/3 झालं. हे बघा 2/3. ओके. 4/6 पासूनच. तर मग याची व्हॅल्यू 4/6 याची व्हॅल्यू काय होणार विद्यार्थ्यांनो? 66.66%.
ठीक आहे. पुन्हा बघूया 5/6. 5/6 बघूया. आता 5/6 बघूया. 5/6 तर ही तर कटत नाही. ही व्हॅल्यू जशा प्रकारे ही कटून राहिली अशामध्ये, तर हे कटत नाही. तर आता कसं सॉल्व्ह करायचं? आता कसं सॉल्व्ह करायचं? लक्ष द्या सगळे विद्यार्थी मित्रांनो. आता याला आपण कसं सॉल्व्ह करू? कारण ही अशा प्रकारे कटत नाही. हे कटत होते तर आपण इझिली ह्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं. पण ही व्हॅल्यू कटत नाही 5/6. तर याला कसं सॉल्व्ह करायचं? ठीक आहे. लक्ष द्या इकडे. तुम्ही सर्ट्स अँड इंडायसेस शिकले का? नाही शिकले असेल तर आपण जेव्हा केव्हा शिकू तेव्हा तर मी तुम्हाला कंप्लीट सांगणारच. पण ज्यांना कोणाला माहीत असेल ते लक्ष द्या. मला सांगा 6/6 6/6 काय असते? 100% असते. ओके. जर 6/6 मधून विद्यार्थ्यांनो 1/6 मी मायनस करून राहिलो तर आपल्याला किती मिळणार? लक्ष द्या. 6/6 काय असते? 100%. जर 6/6 मधून 1/6 मी मायनस करून राहिलो, विद्यार्थी मित्रांनो मायनस करून राहिलो, तर काय मिळणार आपल्याला? 5/6. काय मिळणार? 5/6. हे 5/6, हे 5/6. ओके. आता मला 1/6 ची व्हॅल्यू माहित आहे. 1/6 ची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थ्यांनो? 16.66%. हे बघा इथे लिहिले आहे मी. 16. तर याच्यातनं आपण काय करू? 16.66% मायनस करू. मायनस करू की नाही? चला बघा. हे आहे 100.000 आणि हे आपण लिहतो 16.666%. 666 ठीक आहे. 10तून 6 गेले 4 राहिले हातचा परत. 10तून 7 गेले 3 राहिले हातचा परत. 10तून 7 गेले 3 राहिले हातचा परत. 10तून 7 गेले 3 राहिले हातचा परत. 10तून 2 गेले 8 राहिले. म्हणजे 83.33%. काय लिहू आपण? 83.33%. कळले विद्यार्थ्यांनो कशा प्रकारे काढला आपण? बघा. थर्ड्स अँड इंडायसेस ह्या चॅप्टरमध्ये आपण हे बघणारच आहोत. ठीक आहे ने पण हे तर तुम्हाला समजतच असेल ना. ईझी आहे. जास्त काही भारी आहे नाही. ठीक आहे. कारण यांचे जे आहे डिनॉमिनेटर सेम आहे. तर आपण डिनॉमिनेटर ज्याचे सेम असते तर ठीक आहे. त्याला अशा प्रकारे सॉल्व्ह करत असतो. तर 100 6/6 काय? हे 100%. 1/6 ची व्हॅल्यू किती आहे? 16.66%. 100 मधून 16.66% काढले तर आपल्याला मिळालं 83.33%. बघा विद्यार्थ्यांनो. 83.33%. याची मी तुम्हाला ट्रिक सांगतो. जर कोणाला लक्षात नाही ठेवता आलं समजून घ्या पॉसिबल नसलं तर याची ट्रिक असं लक्षात ठेवा. जसं बघा 83.33%. ठीक आहे. तर 8 मधून 3 गेले किती राहिले? 5 आणि 3 + 3 6 5/6. 5/6 ची व्हॅल्यू किती मिळाली? 83.33%. काय केलं विद्यार्थ्यांनो? 83.33% असं राहिलं. 8 मधून 3 गेले 5 लिहिले आणि 3 + 3 6 5/6. 5/6 ची व्हॅल्यू 83.33%. असे 3-4 व्हॅल्यू आहे जे तुम्ही ट्रिकनं पण यूज करू शकता आणि तुमच्या म्हणजे कसं लक्षात राहायला ठीक होणार. ठीक आहे. नाही राहिलं तर तुम्ही अशा प्रकारे सॉल्व्ह करू म्हणजे अशा प्रकारे सॉल्व्ह करून पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. याला डायरेक्ट तुम्ही पाठांतर करून पण लक्षात ठेवू शकता. जर पाठांतर जरी नाही राहत तर तुम्ही हे ट्रिकची यूज करून 83.33% आहे. तर तुम्ही अशा प्रकारे यूज करू शकता. 8 मधून 3 गेले 5 राहिले आणि 3 आणि 3 6 म्हणजे 5/6 ची व्हॅल्यू 83.33%. ठीक आहे. आणि शेवटी 6/6 6/6 काय असते विद्यार्थ्यांनो? 100%. कळलं एवढं? लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. कळलं एवढं? कुठे काही कोणाला काही डाऊट? काही कन्फ्युजन? अगदी सोपं आहे विद्यार्थ्यांनो. काही भारी नाही आहे. तुम्हाला असं वाटेल की हे बँकिंग लेव्हलचं आहे. पण आता विद्यार्थ्यांनो कॉम्पिटिशन एवढी टफ झाली आहे ना, खरंच सांगतो मी. बेसिक लेव्हलचे क्वेश्चन तुम्हाला विचारतच नाही. तुम्ही आता महाजन को टेक्निशियन 3 मध्ये पण बघितलं आय-बी-पी-एस लेव्हल पॅटर्न. त्यांचे जे क्वेश्चन होते ते एकदम मॉडरेट पेक्षा पण जास्त हाय लेव्हलचे दिसत होते. काही क्वेश्चन. तर ते बेसिक्स आता क्वेश्चन राहिलेच नाही. तुम्हाला अशा प्रॉब्लेममध्ये अशा व्हॅल्यू दिसणार आणि अशा व्हॅल्यू सोबत तुम्हाला डील करायचं आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो तुम्ही या लेव्हलनी अभ्यास करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये अशा प्रकारचे कोणते पण प्रॉब्लेम आले, असे व्हॅल्यू आले, तर तुम्ही इझिली डील करू शकणार. त्या प्रॉब्लेमला तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकणार. म्हणून आपण ह्या लेव्हलपर्यंत पोहोचलेलो आहोत. ठीक आहे. इथे पोलीस भरतीवाले, वनरक्षकवाले यांना घाबरण्याची काही आवश्यकता नाही. जर तुम्ही हे करून ठेवत असेल तर तुमच्यासाठी उत्तमच गोष्ट आहे.
फ्युचरमध्ये तुम्ही कोणता पण अशा प्रकारचा प्रॉब्लेम आला तर सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. चला आता 1/6 पर्यंत ह्या व्हॅल्यू सगळे तुम्ही आपल्या नोटबुकवर व्यवस्थित प्रकारे लिहून घ्या. ठीक आहे. आपण अगदी स्लो चाललेलो आहे विद्यार्थी मित्रांनो, एकदम स्लो. आपल्याला काही एक्सप्रेस ट्रेन सारखे दौडण्याची काही आवश्यकता नाही. हा सेशन ऑल टाईम राहणार आणि विद्यार्थ्यांना पुन्हा सांगतो, की हा जो सेशन आहे हा एक वन स्टॉप सोल्युशन सेशन आहे. हा सेशन बघितल्यानंतर ना विद्यार्थ्यांनो तुम्हाला दुसरा कोणताही सेशन बघण्याची आवश्यकता पडणार नाही. ठीक आहे. कोणताही पेड कोर्स घ्यायची आवश्यकता पडणार नाही. हे लिहून घ्या माझ्याकडनं. ठीक आहे. म्हणून तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड राहा. आपले जे व्हिडिओ आहेत ते दररोज डेली बेसिसवर येत जाणार. ठीक आहे. आणि माझ्यासोबत नेहमी कनेक्टेड राहा. चला मग तुम्ही सगळे विद्यार्थी जेवढे बी कनेक्टेड आहे प्लीज आपल्या सेशनला लाईक करून द्या. आता आपण 1/6 बघितलं, आता 1/7 वर येऊ. हम्म. 1/7 1/7 ची पर्सेंटेज व्हॅल्यू किती आहे? 14.28. 1/7 म्हटलं की लक्षात ठेवायच्या 14च्या पाढा. 14 दुनी 28. 2/7 2/7 म्हटलं तर 14चा फाळा म्हणजे 14 दुने 28, 28 दुने 56. काय केलं? इंटू 2 इथे केले, इंटू 2 इथे केले, 18 दुने 56. आपल्याला 14चा फाळा लक्षात ठेवायचा. 14चा फाळा कोणाकोणाला येते सांगा? 14 1 14, 14 दुने 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56, 14 पंचे 70, 14 सम 84, 14 7 98, 14 8 112, 14 9 126, 14 10 140. ठीक आहे. तुम्हाला असे पाढे आहे ना 29 पर्यंत 29 30 पर्यंत लक्षात असायला हवे विद्यार्थ्यांनो. तेव्हा तुमचं कॅल्क्युलेशन एकदम फास्ट आणि दमदार होणार. ठीक आहे. तर 1/7 ची व्हॅल्यू किती आहे? 14.28%. 2/7 ची 28.56%. ओके. 3/7 3/7 ची काय होणार? 14 दुने 28, 14 1 14, 14 त्रिक 42, 14 त्रिक 42, 28. आता 28 चा पण फाडा यायला पाहिजे विद्यार्थ्यांनो तुम्हाला. 28 एक 28 दुने 56, 28 त्रिक 84, 28 चोक 112, 28 पंचे 140, 28 सकाम 168, 28 सात 196, 28 8 224, 28 न 252, 28 आहे 280. तर अशा प्रकारे तुम्हाला 28 चा पण फाळा लक्षात असायला हवा. ठीक आहे. जसं बघा 14 आता हे 3/7 तर 14 त्रिक 42 आणि 28 त्रिक 8 2 56, 28 त्रिक 84. तर हे किती होणार विद्यार्थ्यांनो? 42.84. बघा काही फक्त तुम्हाला फाडे लक्षात आहे तर तुम्ही इझिली हे पुट करू शकता. तर 1/7 ची व्हॅल्यू 14.28%, 2/7 ची व्हॅल्यू 28.56%, 3/7 ची व्हॅल्यू 42.84%. म्हणजे ठीक आहे. आता 4/7 ची व्हॅल्यू बघू. 4/7 ची व्हॅल्यू किती होणार सांगा? 14 1 14, 14 दुने 28, 42, 14 चौक 56. आणि 28 चा काय होणार? 28 1 28, 28 दुने 56, 28 त्रिक 84, 28 चोक 112. तर इथे आपण काय लिहू? असं लिहू. 100 म्हणजे बघा इथे आपण 112 असं न लिहिता 112 असं न लिहिता बघा इकडे लक्ष द्या 56.112 असं लिहू. ठीक आहे. हा पॉइंट इथे पॉइंट म्हणजे 2 डिजिटच्या अगोदर एक पॉइंट देऊ. म्हणजे हे किती होणार? हे 12, हे 7 आणि हे 57.12%. म्हणजे याला आपण कसं लिहू? 57.12%. कळले विद्यार्थ्यांनो? लक्ष द्या. 56 14 1 14, 14 2 18, 14 3 42, 14 चौक 56 आणि 28 चौक 112. तर 2 डिजिटच्या अगोदर एक पॉइंट देऊ आणि त्याला अशा प्रकारे आपण म्हणजे 56.00 होणार आणि 1.12 होणार आणि याची काय केली आपण ऍडिशन म्हणजे 57.12%. कळले विद्यार्थ्यांनो? लक्ष द्या. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर आपण बघू 5/7. 5/7 आता काढा. 5/7 कसं निघणार? सांगा. 5/7 ची व्हॅल्यू काढायची आहे. करा ना मग. 14 पंचे 70 पॉइंट आणि 28 पंचे 140 140 म्हणजे किती मिळाले आपल्याला? 71.40%. कळलं? किती झाले हे? 71.40% अशा प्रकारे केला. ठीक आहे. आता आपण बघू 6/7. आता तुम्ही म्हणाल की सर ठीक आहे आम्हाला 14चा फाडा 5 पर्यंत येतो. कधी-कधी 6च्या नंतर थोडे याला प्रॉब्लेम जाते. 28चा फाडा तर त्याच्यापेक्षा भारी.
पण आपण का नेहमी 14च्या फाळ्यानेच आपण मल्टिप्लाय करून अशा व्हॅल्यू काढत राहू का? नाही. आता ही व्हॅल्यू काढायची आहे, तर ही व्हॅल्यू बघा विद्यार्थ्यांनो कशी काढायची. 6/7 ओके. तर मला तुम्ही सांगा, आपण याला असं लिहू शकतो का? 7/7 मायनस 1/7. आपण हे स्टार्टिंग पासून करत आलो बरं हां. हे लक्षात ठेवायचं आहे. आपण व्हॅल्यू कशी फाइंड आउट करून म्हणजे काढायचं आपण ह्या फ्रॅक्शन पासून कशा प्रकारे पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्ट करायचे आणि पर्सेंटेज व्हॅल्यू कशा प्रकारे फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करायची हे आपण अगोदर शिकलेलो आहोत. आणि हे आपण स्टार्टिंग पासून बघत आलेलो आहोत. ठीक आहे. तर लक्षात द्या इकडे. आपण 6/7 ला 7/7 मायनस 1/7 लिहू शकतो का? विद्यार्थ्यांनो लिहू शकतो का? सांगा. हो, लिहू शकतो. मग 7/7 हे काय असते 100% असते. काय असते? 100% आणि 1/7 ची व्हॅल्यू इथे लिहिलेली आहे 14.28%. ओके. चला मग मायनस करा. हे 100.00 आणि 14.28 आपण याला मायनस करू. 10 तून 8 गेले 2 राहिले. हाचा परत 10 तून 3 गेले 7 राहिले. हाचा परत 10 तून 5 गेले 5 राहिले. हाचा परत 10 तून 2 गेले 8 राहिले. 85.72%. 10 तून 8 गेले 2 राहिले. हाच्या परत 10 तून 3 गेले 7 राहिले. हाचा परत 10 तून 5 गेले 5 राहिले. हाचा परत आणि एक कॅरी 10 तून 2 गेले 8 राहिले. म्हणजे हे किती झाले आपल्याला 6/7 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 85.72%. ओके. आणि 7/7 ची व्हॅल्यू 100%. ओके. कळलं? किती सोपं आहे बघा. हो, ज्यांना स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचे आहे ते स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला नोटबुकमध्ये उतरायला बरं होणार. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या विद्यार्थ्यांनो. बघा 1/7 ची व्हॅल्यू आपण 14.28% लिहिली. मग आपण याचा फाळा उतरवला जसा तसा. बघा 1/7 ची व्हॅल्यू 14.28, 2/7 ची व्हॅल्यू 28.56%, 3/7 ची व्हॅल्यू 42.84%, 4/7 ची व्हॅल्यू 57.12%, 5/7 ची व्हॅल्यू 71.40%. कसं काढलंस? 14 पंचे 70, 28 पंचे 140, तर 70.00 आणि हे 1.40 दिलं. म्हणजे 2 डिजिटच्या अगोदर एक पॉइंट दिला. ठीक आहे. 70.40%. 6/7 ची व्हॅल्यू किती काढली आपण? 85.72% काढली. ठीक आहे. हे प्रतिशत आहे. ठीक आहे. आणि 7/7 म्हणजे 100%. ओके. चला. आता 1/8 बघूया आपण. ह्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायच्या विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. कोणत्याही हालतीत कारण हे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला खूप इझी जाणार. चला आता समोर बघूया. 1/8 1/8 ची पर्सेंटमध्ये व्हॅल्यू किती आहे? 12.5%. ओके. 2/8 2/8 काय होणार? 2/8 आता बघा 2/8 बेक बे बेचोक 8 म्हणजे 25%. 25% याचा 2 टाइम्स केला तर 25%. याचा पण 2 टाइम्स केला तर 2/8. ओके. 3/8 हां 3/8 3/8 ची व्हॅल्यू काय होणार? 37.5%. हे तर तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे हमखास प्रत्येक म्हणजे नंबर ऑफ प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू पाहायला मिळणार. म्हणून हे तुम्ही स्टार करून ठेवा कारण ही व्हॅल्यू तुम्हाला पुष्कळ प्रॉब्लेम मध्ये पाहायला मिळणार. तर 3/8 काय? 37.5%. आता समजा तुम्हाला ही व्हॅल्यू काढता आली नाही तर लक्ष द्या. इकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. 3/8 ला आपण असं लिहू शकतो का? 4/8 मायनस 1/8 लिहू शकतो? लिहू शकतो का विद्यार्थ्यांनो? हो, लिहू शकतो. 3/8 ला आपण 4/8 मायनस 1/8 लिहू शकतो. आता 4/8 म्हणजे 50%. बघा हा याच्यात बघा हा जो आहे याचा हाफ होऊन राहिला. याच्या 2 टाइम्स होऊन राहिला. ठीक आहे. म्हणजे हा काय झाला? हा 1/2 झाला ना. 4/8 4 एके 4 4 दुने 8 म्हणजे 1/2 1/2 ची व्हॅल्यू 50% असते. ठीक आहे. तर एवढं कळलं तुम्हाला? 4/8 म्हणजे 50% मायनस 1/8 ची व्हॅल्यू किती आहे? 12.5%. 12.5%. चला मग मायनस करा.
50.0 मायनस 12.5. 10तून 5 गेले 5 राहिले, हातचा परत. 10तून 3 गेले 7 राहिले, हातचा परत. 5तून 2 गेले 3 राहिले. 37.5% आलं? आलं विद्यार्थ्यांनो? बघा किती सोपं होतं. तुम्ही याच्या अगोदर हे असे कुठे शिकले आहात का? कुठे शिकले आहे का तुम्हाला? तुम्हाला हे अशा प्रकारची जी जादू म्हणते जी मिरेकल तुम्हाला या सुगर स्टडी सेंटर या चॅनलवरच तुम्हाला बघायला मिळणार. किती मजेशीर गोष्ट आहे बघा. जरी तुम्हाला लक्षात नसेल पण ही व्हॅल्यू पण तुम्ही अशा प्रकारे फाइंड आउट करू शकता. जर ही कन्सेप्ट जर कोणाला माहीत असेल तर. ठीक आहे? ओके. पर्सेंटेज चॅप्टर याच्यावरच डिपेंड आहे विद्यार्थ्यांनो. जर तुम्ही हे लक्षात ठेवलं तर पर्सेंटेज तुम्हाला बनला. तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम जाणार नाही. ठीक आहे? चला 4/8 बघूया आता. 4/8 4/8 काय झाले 50% होणार. आहे की नाही? आहे की नाही? आताच सांगितलं होतं मी 4/8 4 एक 4 4 दुनी 8 म्हणजे 1/2 1/2 म्हणजे 50%. 5/8 ओके. आता आलो आपण 5/8 वर. विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही लिहिलं? लिहून घ्या एक वेळेस. मी रफ करतो मग. ठीक आहे? चला लक्ष द्या. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. आता आपण बघूया 5/8 हां, 5/8. मला सांगा 5/8 ला आपण अशा प्रकारे लिहू शकतो का? 4/8 प्लस 1/8 म्हणजेच 5/8 होणार. ओके. ओके. म्हणजेच 4/8 काय झालं 50% झालं आणि 1/8 काय झालं 12.5% झालं. चला याची ॲडिशन करा. किती होणार 62.5%. म्हणजे 5/8 ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 62.5%. ठीक आहे. ओके. आणि ही व्हॅल्यू जर तुम्हाला लक्षात नसेल राहत त्याची पण एक ट्रिक मी तुम्हाला सांगतो. जसं बघा 62.5 आहे. तर इथे काय करायचं 5 वर लिहायचं आणि ह्या दोघांची ॲडिशन करायची 62.5. म्हणजे 5 आपण न्यूमरेटरमध्ये लिहिलं आणि 6 + 2 8 5/8. हे ट्रिक आहे. ओके. काय केलं 62.5% आहे. हे 5 वर जसे तसे लिहिले आणि ह्या दोघांची ॲडिशन केली आणि हे इथे लिहिलंय. म्हणजे 5/8. हे तुम्हाला लवकर कॅचअप होणार. जर अशी व्हॅल्यू दिसली हां 5 6 + 2 8 5/8 हां, इथे येऊ शकते. तर 5/8 तुम्ही अशा प्रकारे यूज करून ह्या व्हॅल्यूला फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. आणि याला सिम्प्लिफाय कसं करायचं हे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. 5/8 आता 4/8 + 1/8 = 5/8. 4/8 ची व्हॅल्यू 50%, 1/8 ची व्हॅल्यू 12.5% आणि हे किती झालं कंप्लीट 5/8 ची व्हॅल्यू 62.5%. ठीक आहे विद्यार्थ्यांनो? चला आता समोरची व्हॅल्यू बघूया आपण. समोरची व्हॅल्यू बघा. समोर दिलेलं आहे 6/8. ओके. आता 6/8 आहे विद्यार्थ्यांनो. 6/8 बे 6 बेचोक 8 म्हणजे 3/4. 3/4 ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे. 1/4 ची व्हॅल्यू किती आहे? 25%. मग 3/4 ची व्हॅल्यू किती होणार? 75%. म्हणजे 6/8 ची व्हॅल्यू काय होणार? 75%. ओके. काय नाही केलं. 2 बेचोक 8 1/4 ची व्हॅल्यू 25% तर 3/4 ची व्हॅल्यू 75%. ओके. 25 3 75. हां. आता इकडे मी लिहितो 7/8. ही जागा आहे खाली. ठीक आहे. 7/8 चला 7/8 बघा विद्यार्थ्यांनो. आता मला आपण एवढ्या वेळेस आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट करत आलेलो आहोत. तर तुम्हाला 7/8 ची व्हॅल्यू तर फाइंड करता येणारच बघा. काही प्रॉब्लेम जाणारच नाही. 7/8 लाच आपण कसं लिहू शकतो? 8/8 मायनस 1/8. 8/8 काय असते? 100% असते. 1/8 काय 12.5% असते. ठीक आहे ना? चला 100 मधून 12.5 मायनस करा. म्हणजे 100 आहे 0.00 12.5 मायनस करू. 10तून 5 गेले 5 राहिले. हातचा परत 10तून 3 गेले 7 राहिले. हातचा परत 10तून 2 गेले 8 राहिले. 87.5% किती झाले विद्यार्थ्यांनो? 87.5%.
ठीक आहे. याला पण लक्षात कसं ठेवायचं मी याची ट्रिक तुम्हाला सांगतो. पहिले हे बघून घ्या. 7/8 आहे त्याला अशा प्रकारे सिम्प्लिफाय केलं. मग 8/8 म्हणजे 100%, 1/8 म्हणजे 12.5% म्हणजे 100 मधून आपण 12.5 काय केलं मायनस केलं तर आपल्याला 87.5% मिळालं, जी की 7/8 ची व्हॅल्यू आहे. ओके. रफ करू? चला. 7/8 हां, मी याची ट्रिक सांगणार होतो. 7/8 इज इक्वल टू किती आहे? 87.5%. 7/8 ची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थ्यांनो? 87.5. याची ट्रिक बघा. ट्रिक, ट्रिक, ट्रिक. आता मला सांगा 7/8 हे किती आहे? 7 हे किती आहे? 8 बस लिहा ना. जर कुठे तुम्हाला असं दिसलं 7/8 म्हणजे 87.5% आहे. हे 7 वर न्यूमरेटरमध्ये लिहा. हे 8 खाली डिनॉमिनेटरमध्ये लिहा. म्हणजे 7/8 ची व्हॅल्यू किती मिळाली? 87.5% इज द ट्रिक्स. बघा किती सोपं आहे. व्हॅल्यू फाइंड आउट म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला. 87.5% आहे. म्हणजे याची व्हॅल्यू काय होऊ शकते? 7/8 म्हणजे अशा प्रकारे तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. 7/8. ओके. आणि शेवटी 8/8 जे की काय असते? 100%. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. त्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. आपण समोर वाढणार आहोत. चला मग जाऊया समोर. ओके. आता बघणार आहोत आपण 1/9. 1/9 ची पर्सेंटेज व्हॅल्यू किती आहे? 11.11%. किती आहे विद्यार्थ्यांनो? 11.11%. 2/9 ची व्हॅल्यू किती होणार? इथे आपल्याला 11चा फळा घुमवायचा आहे. बस काही नाही. 11चा फळा लक्षात ठेवायचा आहे. इथे 2 आहे म्हणून 22.22%. 11 दुने 22. आता इथे 2 आहे म्हणून. आता 3/9 राहिलं तर 33.33%. 33.33%. 11 4/9 राहिलं तर 4/9 म्हणजे इंटू 4 आहे तर हे 44.44%. 5/9 55.55%. 6/9 66.66%. आता 6/9 आहे याला आपण बघा 3 दुने 6 आणि 3 तिरी 9 म्हणजे 2/3 झालं. 1/3 ची व्हॅल्यू किती आहे? 33.33% इंटू 2 केलं म्हणजे किती मिळालं? 66.66%. म्हणून 6/9 ची व्हॅल्यू अशी लिहिली आहे. ओके. ठीक आहे. 6/9 झालं. त्याच्यानंतर जगाय का? हां. 7/9 77.77%. ओके. 8/9 88.88%. आणि 9/9 99.99%. पॉसिबल आहे? हे रॉंग आहे विद्यार्थ्यांनो. असं कधीच नाही करायचं. ठीक आहे. नाहीतर फ्लोमध्ये आपण लिहत जातो 99.99%. ठीक आहे. 9/9 आहे तर हे काय होणार विद्यार्थ्यांनो? हे होणार 100%. काय होणार? 100%. ठीक आहे. लक्षात आहे विद्यार्थ्यांनो. बघा इकडे एक वेळेस. 1/9 ची जी पर्सेंटेज व्हॅल्यू आहे ते 11.11% आहे. ओके. मग आपण 11 चा फाडा तयार केला. ठीक आहे. 11 1 11 2 11 3 11 24 11 25 55 60 70 88 ठीक आहे. इथं 1 आहे 1 इथं 2/9 आलं तर 11 दुने 22 11 3 33 इथे 4 आहे 11 4 44 11 5 55 11 6 66 11 7 77 11 8 88 11 9 99 नाही घ्यायचं. 9/9 100%. पाहून घ्या एक वेळेस लक्ष द्या. ठीक आहे.
चला आता रफ करू. ओके. पुन्हा आता एक नवीन जादू दाखवतो तुम्हाला. जादू बघा जादू. हं. इथे लिहा आता 1/10 ची व्हॅल्यू तर 10% तुम्हाला माहीत आहे. 1/11 बघू आता. 1/11 1/11% याची व्हॅल्यू किती होणार? 09.09%. काय होणार? 09.09%. मग 2/11 किती होणार? 9चा फाडा चालवा. 9 दुने 18, 18.18%. 3/11 किती होणार? 9 त्रिक 27, 27.27%. 4/11 किती होणार विद्यार्थ्यांनो? 9 चौक 36, 36.36%. ओके. त्याप्रकारे 5/11 ची व्हॅल्यू किती होणार? 9 पाचे 45, 45.45%. जमून राहिले विद्यार्थ्यांनो. 6/11 ची व्हॅल्यू किती होणार? 9 सकम 54, 54.54%. त्याप्रकारे 7/11 आता हे तुम्ही लिहून घ्या विद्यार्थ्यांनो. 7/11, 8/11, 9/11 आणि 11/11 हे 100% लिहायचं. ठीक आहे. समजलं? कोणाला काही प्रॉब्लेम, काही अडचण, कोणाला काही समस्या? ठीक आहे. काही असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवू शकता. तर लक्षात द्या इकडे 1/11 म्हटलं की 9चा फाडा, 9चा फाडा लक्षात ठेवायचा. 0 9 18 9 1 9 2 9 9 7 9 36 9 5 95 54 63 9 72 9 81 9 90. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नोट डाउन करून घ्या. ठीक आहे. रफ करू आता. ओके. बघा जो कोणी इथे बँकिंगवाला पण असेल, ठीक आहे, तो पण विद्यार्थी ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करून, कारण बँकिंगमध्ये अशा प्रॉब्लेम्सवर, अशा फ्रॅक्शन व्हॅल्यूवरच आणि पर्सेंटेज व्हॅल्यूवर जास्त क्वेश्चन विचारले जातात. तर तुम्हाला लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला ह्या व्हॅल्यू सजेस्ट करणार, म्हणजे सजेस्ट केलंय की तुम्ही लवकरात लवकर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकणार. ठीक आहे. चला तर आणखी काही व्हॅल्यू आहे ज्याला कशाप्रकारे एक्झाममध्ये विचारल्या जातात ते आपण त्याच्यावर थोडा आढावा घेऊ, लक्ष ठेवू. जसं इकडे बघा, मी तुम्हाला सांगितलं 1/6 ची व्हॅल्यू किती सांगितली आहे? याच्यातनी तुमचं मी सांगता सांगता तुमचं लक्षात पण राहणार आणि डोक्यात फिक्स पण होऊन जाणार. 1/6 ची व्हॅल्यू काय आहे पर्सेंटेजमध्ये? 16.66%. 16.66%. यालाच पुन्हा परीक्षेमध्ये कसे विचारले जातात? 16/2/3%. ओके. त्याला अशा प्रकारे पण विचारलं जातं, म्हणून लक्षात ठेवा. कुठे बी लक्षात ठेवा 0.66 राहिलं तर त्याला 2/3 मध्ये लिहायचं पॉईंटच्या नंतर. काय? 0.66 राहिलं, 0.66 राहिलं त्याला 2/3 लिहायचं. ठीक आहे, पॉईंटच्या नंतर. जसं इथे लिहिलंय. तर ह्या व्हॅल्यूला 1/6 ला 16.66% पण लिहिता येते आणि 2/3% पण लिहितात. हे सेम आहे. दुसरी भाऊ आपण 1/12. 1/12 ला काय लिहितात विद्यार्थ्यांनो? 8.33%. 8.33%. तर यालाच आपण 8 1/3% पण लिहितो. आता जिथे 0.33 आलं, तिथे काय लिहायचं? 1/3 लिहायचं. जसं इथे लिहिलंय. 0.66 आलं तर 2/3, 0.33 आलं तर 1/3. तर 1/12 लाच आपण 8.33 लिहितो. ठीक आहे. तर आणि यालाच आपण 8 1/3% पण लिहू शकतो. शकतोच काय? लिहितात येते. ठीक आहे. ओके. त्यानंतर पुन्हा बघा, पुन्हा 1/7. 1/7 म्हणजे 1/7 म्हणजे 14चा फाडा. ठीक आहे. 14 1 14, 14 दुने 28. आणि याला पुन्हा कशा प्रकारे लिहिता येते? 14 2/7% अशा प्रकारे लिहिता येते. 1/7 आहे. ठीक आहे. 1/7 ला 14.28 असं पण लिहिता येते आणि अशा प्रकारे पण मिक्स फ्रॅक्शन मध्ये 14 2/7% आपल्याला लिहिता येते. ह्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आपल्याला पूर्ण अस्त्र शस्त्र घेऊनच एक्झाम मध्ये जायचं आहे आणि प्रत्येक प्रॉब्लेम डील करायचा आहे विद्यार्थ्यांनो.
म्हणून मी तुमच्याकडनं एवढं तुम्हाला शिकून राहिलेला एकदम बेसिक पासून एकदम मुळातनं. मला असं नाही वाटत की YouTubeवर होल सेशन झाले आणि तुम्हाला कोणी एवढे डिटेलमध्ये शिकवलं असेल. ठीक आहे. आणि हा YouTube फ्री सेशन असतो ना. आपले काही पेड व्हर्जन आहे नाही. म्हणून लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे जेवढे पण मित्र-मैत्रिणी असेल त्यांना सांगा, की शुगर स्टडी सेंटर या चॅनलवर भूपेंद्र सर आपल्याला अशा प्रकारच्या नॉलेज देतात, अशा प्रकारचे शिकवतात म्हणून. आणि हा जो चॅनल आहे ना, हा वर्ग 5वीतल्या विद्यार्थ्याला पासून ते ग्रॅज्युएशन आणि त्याच्या अप्पर लेव्हलपर्यंत जे शिक्षण घेत असेल, त्या सगळ्यांकरिता खूप उपयोगी आहे हा आपला शुगर स्टडी सेंटर हा चॅनल. ठीक आहे. त्याच्यानंतर 1/7 ची व्हॅल्यू 14.28% त्यालाच आपण 14 2/7% लिहितो. त्यानंतर बघितलं तर 1/14 आता 1/14 म्हणजे 7चा फाळा. 1/14 म्हणजे 7 दुने 14. 1/7 म्हणजे 14च्या फाळा, 14 दुने 28 आणि 1/14 म्हणजे 7च्या फाळा, 7 दुने 14. तर यालाच पुन्हा कसं लिहिता येणार? 7 1/7%. 7 1/7% याला असं. कारण 0.14 आहे तर 1/7 घ्यायचं, 0.28 आहे तर 2/7 घ्यायचं. 14 दुने 28 होते आणि 14 एका 14 होते. ठीक आहे. लक्षात ठेवा 7 1/7%. तशाच प्रकारे जर आणखी बघितलं 2/7 आता 2/7 म्हणजे 28 14 दुने 28.56% आपण असं लिहितो ना, यालाच आपण 28 व्हॅल्यू 28 आता हे किती आहे? 14 एक 14, 14 त्रिक 42, 14 चोक 56 तर 4/7%. याची व्हॅल्यू आपण अशा प्रकारे बघा, तुम्हाला जेवढं पॉसिबल होते ना, तेवढं शिकून जा. जर तुम्हाला हे खूप हार्ड वाटत असेल, तर करायची काही आवश्यकता नाही. फक्त एक वेळेस तुमच्या डोळ्यासमोरनं याला जाऊ द्या. ठीक आहे. जेवढे तुम्हाला या स्टडी सेंटरनं या चॅनलवरनं जेवढं तुम्हाला नॉलेज गेन करता येते तेवढं तुम्ही करा. कारण हे सगळं नॉलेज तुमच्या युजफुल आहे. वेस्ट जाणार नाही. हररोज तुम्हाला नवीन काही ना काही शिकायला मिळणार. ठीक आहे. तर हे बघा 1/7, 2/7 आणखी एक आहे जसं 1/15 दिसते ना? हां, 1/15 आहे. 1/15 ची व्हॅल्यू काय आहे विद्यार्थ्यांनो? 6.66%. आता 6.66% याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये लिहिलं मग मी म्हटलं होतं 6.66 राहिलं तर आपण काय घेतो 2/3 तर म्हणजेच आपण याला 6 2/3% लिहू शकतो. हे लक्षात ठेवा बघा 0.66 राहिलं तर 2/3 घ्यायचं. 0.33 राहिलं तर 1/3 घ्यायचं. 0.28 राहिलं तर 2/7, 0.14 राहिलं 1/7, 0.56 राहिलं 4/7. ठीक आहे. हे आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करू ना विद्यार्थ्यांनो, तेव्हा तुम्हाला पुष्कळ उपयोगी पडणार आहे. म्हणून आतापासून तुम्ही प्रिपेअर राहा. ओके. हे लिहून घ्या सगळ्यांनी, लिहून घ्या हे. इथेपर्यंत आपण शिकलो होतो, आहे ना? इथेपर्यंत हे आपण नवीन ॲड केलंय. तर ज्यांना वाटते की लक्षात ठेवायचं लक्षात ठेवू शकता, ज्यांना नाही वाटत ते नको ठेवू. ओके. हं. 1/6 झालं. आता 1/3 झालं का? चला ठीक आहे 1/3. 1/3 लाच काय लिहितो आपण 33.33%. ओके. आणि मिक्समध्ये आपण कसं लिहू 33 1/3%. ओके. कारण ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला एक्झाममध्ये पाहायला मिळतात. 1/3 1/7 झालं. ठीक आहे. 1/8 1/8 राहिलं. ठीक आहे. 1/8 1/8 म्हणजे 12.5%. ओके. आता 0.5 राहिलं तर हाल्फ घेतो आपण म्हणजे 12 1/2%. ठीक आहे. 0.5 राहिलं तर हाल्फ घ्यायचा 1/2 घ्यायचा. ठीक आहे. 0.66 राहिलं तर 2/3 घ्यायचं. 0.33 राहिलं तर 1/3 घ्यायचं. ठीक आहे. हे सगळं लक्षात ठेवायचं. 1/8 राहिलं 12.5% म्हणजे 12 1/2%. ओके. हां. त्यानंतर 1/11 आता 1/11 ची व्हॅल्यू काय? 0.09% म्हणजे ज्याला आपण लिहायचं राहिलं तर 9 1/11%. त्याला आपण अशा प्रकारे लिहू. ठीक आहे. 9 1/11% ला 1/11 त्याच प्रकारे 1/9 राहिलं तर 1/9 राहिलं तर 11.11%. त्याला पुन्हा आपण कसे लिहू शकतो 11 1/9%. ठीक आहे. हे लिहून घ्या. खूप उपयोगी आहे तुमच्यावाला बरं. हं, 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 हं. हं. पुन्हा बघा लक्षात द्या. 1/16
1/16 ला आपण काय म्हणतो 6.25%. ओके. आणि यालाच आपण पुन्हा कसं लिहू शकतो 6 1/4%. आता बघा 0.25 राहिलं तर 1/4 लिहायचं. 0.66 राहिलं तर 2/3, 0.33 राहिलं तर 1/3. ठीक आहे. 0.28 2/7. पुन्हा कुठे गेलं 0.5 राहिलं तर 1/2%, 1/2 लिहायचं. ठीक आहे. हे विसरायचं नाही. ओके. 1/16. स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्हाला वाटत असेल तर, कारण खूप इम्पॉर्टंट आहे बरं हे. चला मी रफ करतो आता. ठीक आहे. आणि मी तुम्हाला आता ट्रिक सांगितली होती, त्या 3 व्हॅल्यू त्या लक्षात ठेवा. एक वेळेस पुन्हा लक्षात आहे विद्यार्थ्यांनो. बघा 87.5% आहे. याची ट्रिक सांगितली होती मी 7/8. ओके. आणि यालाच पुन्हा कसं लिहितात 87 1/2%. कारण 0.5 आहे तर आपण 1/2 लिहितो. ठीक आहे. तर 87.5 ला 87 1/2% लिहितात, 7/8 पण लिहितात. पुन्हा एक ट्रिक सांगितली होती मी तुम्हाला, लक्षात घ्या 5/8. तर 5/8 वाली ट्रिक कोणती होती 62.5 आहे की नाही. हे 5 जसे जसे ऊपर 6 + 2 8. यालाच पुन्हा कसं लिहिता येते 62 1/2%. याला आपण असं आता काऊन असं लिहून राहिलो 1/2. 0.5 या म्हणून 1/2, 0.5 या म्हणून 1/2. ओके. समजायला येऊन राहिलं. ठीक आहे. आणि एक मी तुम्हाला सांगितलं 3/8. काय सांगितलं 3/8. यालाच काय म्हणतात 37.5%. ठीक आहे. आणि याला जर मिक्स फ्रॅक्शन मध्ये लिहायचं झालं 37 1/2%. बघा हे तिन्ही व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे. याला स्टार करून ठेवा. ठीक आहे. हे व्हॅल्यू तर तुम्हाला मी पहिले सांगितलं स्टार करून लक्षात ठेवायला. ओके. एक शायरी सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. ये दुख है दर्द गम जो भी है वो सब कुछ तेरे अंदर है. ये दुख है दर्द गम जो भी है सब कुछ तेरे अंदर है. अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख तू भी एक सिकंदर है. तू भी एक सिकंदर है. एक दोन शायरी येते मला थोडं मोटिवेट करण्यासाठी. तर नेहमी सिकंदर बनून राहा विद्यार्थ्यांनो. आपल्या आपल्यापैकी पुष्कळ सारे विद्यार्थी आहे किंवा लोक आहे पुष्कळ सारे जे अपयशी त्याला काय म्हणतात दुःख, अपयश आणि पुष्कळ साऱ्या अडचणी ह्या म्हणजे बाहेरच्या दृष्टिकोनातून बघतात. त्यांना असं वाटतं की हे जे आपल्याला दुःख येऊन राहिलं, अडचणी येऊन राहिल्या, ह्या ज्या अपयश येऊन राहिल्या, ह्या बाहेरच्या गोष्टीमुळे येत आहे. पण हे असं नाही विद्यार्थी. हे जे गोष्ट आहे खरं तर हे आपल्या आतमधल्याच गोष्टी आहे विद्यार्थ्यांनो. ह्या आपल्या मनातल्याच गोष्टी आहे. कारण आपले जे नकारात्मक विचार आहे, भीती आहे आणि आत्मविश्वासाचा जो अभाव आहे ना विद्यार्थ्यांनो, तो या गोष्टीला ठाऊक पडतो. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे ना, ह्या आपल्या अंदरच आहे. आणि मी दुसरी गोष्ट सांगितलं पिंजरा. पिंजरा याच्यासाठी सांगितलं विद्यार्थ्यांनो, कारण आपण आपल्या मनातल्या पुष्कळ अशा ज्या गोष्टी आहे, म्हणजे आपण त्याला बांधून ठेवतो. त्याला म्हणतात म्हणजे आपण म्हणू शकतो, की आपल्या मनात जे मर्यादित विचार आपण बांधून ठेवतो, की माझ्याने हे होणार नाही, माझ्याने ते होणार नाही, माझ्याने हे एक्झाम क्रॅक नाही होत, माझ्याने ती एक्झाम क्रॅक नाही होत. मी मॅथमध्ये खूप कच्चा आहो, मला इंग्लिश जमत नाही, मी खूप गरीब आहो. ठीक आहे. मी खूप लहान आहो, मी खूप गरीब आहो, मला पुष्कळ साऱ्या गोष्टी घेऊन येत नाहीत. ह्या असं पुष्कळ साऱ्या अशा ज्या नकारात्मक भाव आपल्या मनामध्ये बसलेल्या आहेत, ज्या पिंजऱ्यामध्ये तुम्ही ना बसवून ठेवलेल्या आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही हा जो पिंजरा तोडून बाहेर येणार, ठीक आहे, एक आत्मविश्वास दाखवणार, यासाठी खूप मेहनत करणार, तेव्हा तुम्ही सिकंदर बनणार विद्यार्थ्यांनो. म्हणून म्हटलं होतं मी म्हणत आहे, की ये दुःख है, दर्द है, गम जो भी है बस तेरे अंदर है. अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख तू भी एक सिकंदर है. चला तर विद्यार्थी मित्रांनो समोर वाढूया. शायरी छान वाटली तर कमेंट्समध्ये लिहा गुड म्हणून. ओके. 87 1/2%. हे लक्षात ठेवा. हे व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. चला. आता लक्षात आहे विद्यार्थ्यांनो 7 1/4 2/7%. याला आपल्याला एक्सपांड करून दाखवायचं आहे. कसं करू?
करून दाखवा. ठीक आहे. मी सांगतोच तुम्हाला. कसं करायचं बघा. याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो 700% प्लस 14 2/7%. याची जर आपण ॲडिशन करून तर आपल्याला एवढंच मिळणार ना 714 2/7%. आता मला सांगा 700 काय असते? 700 ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय असते? 1 असते. आणि 14 2/7 ची व्हॅल्यू काय असते? 14 2/7 हे काय असते म्हणजे 14.28% म्हणजे 14च्या फाडा म्हणजे 1/7 आहे की नाही 1/7 तर हे काय होणार 1/7 ओके म्हणजेच हां सॉरी हे बघा इकडे लक्ष द्या हे तर आपल्याला मिळालं 1/7 आता हे 700% आहे हे किती आहे 700% आहे तर याचं काय होणार 700/100 म्हणजे याची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 7 मिळाली 700% ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 500% ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय होणार 5 होणार कशी 500 डिवायडेड बाय 100 शून्य शून्य कटला म्हणजे आपल्याला काय मिळालं 5 अशा प्रकारे जसं 100% ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय असते 1 200% ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय होणार 2 फ्रॅक्शन व्हॅल्यू ठीक आहे तर 700% ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 7 होणार आणि 14 2/7 म्हणजे 14.28 ची व्हॅल्यू 1/7 याची ॲडिशन केली तर 7 ने 1 50/7 याची फ्रॅक्शन व्हॅल्यू मिळणार म्हणजे याची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला 50/7 लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो ठीक आहे उपयोगी पडू शकते तुम्हाला म्हणून सांगितलं हा कन्सेप्ट ठीक आहे बनलं बनेल सगळं मजेत ओके चला रफ करू लक्ष द्या पुन्हा एक सांगा मला 216 2/3% याची फ्रॅक्शन व्हॅल्यू काढून दाखवा चला जसं मी मागं करून दाखवलं 714 2/7% ची व्हॅल्यू 50/7 काढलं तशा प्रकारे याची काढून दाखवा कशी काढणार विद्यार्थ्यांनो लक्ष द्या इकडे याला पण आपण ब्रेक करू 200 आणि 16 2/3% आहे की नाही तर 200 लाच आपण फ्रॅक्शन व्हॅल्यू काय म्हणू 2 मगानी सांगितलं तर आणि 16 पॉईंट हे काय झालं 66% आणि 16.66% ची व्हॅल्यू काय आहे 1/6 तर आपण इथे 1/6 ह्या दोघांची ऍडिशन करू सॅन्डूने 12 ने 13 13/6 तर आपण लिहू शकू 216 2/3% ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 13/6 ओके चला मेन कन्सेप्टवर या पुन्हा हे सगळं बेसिक्स आहे विद्यार्थ्यांना हे तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायला खूप उपयोगी पडणार आहे आता मला सांगा इन्क्रीज $360/10% मराठी लिहितो 300 मध्ये जर 10% ने वाढ केल्यास काय होणार 360 मध्ये 10% नी 360 मध्ये 10% नी वाढ केल्यास काय होणार सांगा काय होणार 360 मध्ये 10% नी वाढ केल्यास काय होणार सांगा विद्यार्थ्यांनो इन्क्रीज आहे 360%/10% ठीक आहे मी सांगतो बघा आपण पहिले एनसीईआरटी मेथड बघू एनसीईआरटी मेथड एनसीईआरटी मध्ये आपल्याला कसं सांगितलं जे म्हणजे 5वी ते 10वी पर्यंत एनसीईआरटी मध्ये जे मेथड आहे ते यूज केले जातात 360 मध्ये 10% नी वाढ केल्यास काय होणार जर आपण 360 घेतलं ठीक आहे याच्यात 360 मध्ये 10% नी वाढ केली
तर आपल्याला किती व्हॅल्यू मिळणार? 360 प्लस हे 0 हा 0 हा 0 हा 0 गेला 36 म्हणजे किती मिळणार आहे? 693 इन्क्रीज आहे 360 बाय 10%. तर आपल्याला किती मिळणार? एनसीईआरटी मेथडनी 396. ओके. हे एनसीईआरटी मेथडने आपण ॲटलीस्ट 3 ते 4 मेथड बघूया. पर्सेंटेज फाइंड आउट करायची. ठीक आहे? आणि त्या 4 मेथडमधून आपण एक्झाममध्ये कोणती पण एक मेथड यूज करू शकतो. हे तर एनसीईआरटी मेथड आहे, लेंदी मेथड आहे. आपण याच्यावर फोकस नाही करणार आहोत, पण आपण लहानपणापासून अशा प्रकारे सॉल्व्ह करत आलो. आता याला आपल्याला अशा प्रकारे सॉल्व्ह न करता दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्याकडे लक्ष देणार आहोत. ठीक आहे? विद्यार्थ्यांनो लक्ष द्या. सेकंड सेकंड जर आपण जसं बघितलं 10% नी वाढ होऊन राहिली. तर 10% लाच आपण 1/10 लिहितो. आहे की नाही? जे आपण मागे बघितलं फ्रॅक्शनमध्ये. तर वाढ होऊन राहिली म्हणजेच काय? 1 ची वाढ होऊन राहिली ना. म्हणजेच याला आपण काय करू? 11/10 लिहू शकू. लिहू शकू की नाही? हो. आपण याला 11/12 10 लिहू शकू. म्हणजेच काय होणार? 360 इंटू 11/10 म्हणजे हा 0 हा 0 गेला. आता किती मिळाले? 3, 6 आणि 9. ओके. आता मी कसं केलं बघा. हे तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे. 36 इंटू 11 जे करत राहिलो ते हे 3 इकडे जसे तसे लिहायचे, हे 6 इकडे जसे तसे लिहायचं. ह्या दोघांची ॲडिशन लिहायचं. 396 ओके. अशा प्रकारे 11 नी मल्टिप्लाय केलं. तर बघा 10% ने वाढ होऊन राहिली म्हणजे 1/10 म्हणजे 10% ने वाढ झाली. तर आपण काय लिहिलं? 11/10 360 इंटू 11/10 आपल्याला किती मिळालं? 396. हे दुसरा अप्रोच झाला. आता आपण तिसरा अप्रोच बघू. तिसरा अप्रोच तिसरा अप्रोचमध्ये काय आहे? जर 10% म्हणून राहिला, 10% ने वाढ होऊन राहिली, तर आपण काय म्हणू? 110/100 वाढ होऊन राहिली ना, 10% नी वाढ. तर आपण याला काय म्हणू? 110% 360 मध्ये. तर 360 गुणिले 110/100 ठीक आहे? म्हणजे हा 0 हा 0 गेला, हा 0 हा 0 या दोघांचं मल्टिप्लाय करा 396 बघा. अशा प्रकारे पण करू शकतो. फ्रॅक्शनमध्ये +1 घेऊन 11/10 लिहू शकतो आणि अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. दुसरी मेथड म्हणजे 10% नी वाढ म्हणजे 110/100 ठीक आहे. मी पुन्हा सांगतो. 20% नी वाढ झाली म्हणजे त्याला आपण 120/100 लिहू. 30% नी वाढ झाली म्हणजे आपण याला 130/100 लिहू. आणि मी मॅक्सिमम प्रॉब्लेम अशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत. कारण ही थोडं तुम्हाला व्हॅल्यू मोठी लागते, पण कट व्हायला खूप ईझी होऊन जाते. ठीक आहे. कटतात. नॉर्मली व्हॅल्यू कटतात. टेन्शन घ्यायचं नाही. इन्क्रीज 50% म्हटलं. जर समजा इन्क्रीज 50% म्हटलं, तर याला काय म्हणू आपण? 150/100 ठीक आहे. आणि त्याच प्रकारे इथे बघा. जे इकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो इथे जसं इथे म्हणून राहिलं 10% नी इन्क्रिमेंट ते 1/10 म्हणजेच किती होणार? 11/10. 20% नी इन्क्रिमेंट होऊन राहिलं. ठीक आहे. इन्क्रीज होऊन राहिलं 20% नी. तर 20% नी इन्क्रीज होऊन राहिला तर कसं करू? 20% ची व्हॅल्यू काय? 1/5 म्हणजेच ह्या काय होणार? 1 इन्क्रीज 6/5 होणार. 5 मध्ये 1 ॲड करून द्यायचं. तशाच प्रकारे आपण आता 25% नी इन्क्रीज होऊन राहिलं असं म्हणू. 25% नी इन्क्रीज होऊन राहिलं म्हणजे 25% ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 1/4 म्हणजेच हे किती होणार? 4 मध्ये 1 केलं 5/4 ओके. त्याच प्रकारे आपण म्हणू 38.5% नी इन्क्रीज होऊन राहिलं. तर याची व्हॅल्यू काय आहे? 3/8 म्हणजेच आता 8 मध्ये आपण किती मिळवणार? 3 म्हणजे हे किती होणार? 11/8 लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो हे तुम्हाला कामी पडणार समोर. ठीक आहे. हे तुम्हाला पुष्कळ युजफुल आहे. हे अशा प्रकारे आणि हे अशा प्रकारे. ठीक आहे. त्याला मी रफ करतो. ओके. आणि एक नवीन कन्सेप्ट मी तुम्हाला सांगून राहिलो ते लक्ष द्या आता. त्याच्याकडे तुम्हाला फोकस व्हायचा आहे. ही कन्सेप्ट आहे ओल्ड आणि न्यू व्हॅल्यूची. ही कन्सेप्ट कोणत्या विद्यार्थ्यांना? ओल्ड आणि न्यू व्हॅल्यूची बघा. आता ओल्ड आणि न्यू हे तर समजते ना? जुना आणि नवीन. किती पर्सेंटनी? 10% नी वाढ होऊन राहिली म्हणते. 10%. ओल्ड किती होता? 10 आणि न्यू किती झाला? 11 आहे की नाही बघा. ओल्ड किती होता? 10 आणि न्यू किती झाला? 11 ओके एवढं कळलं. म्हणजे ओल्ड व्हॅल्यू किती आहे? 10 न्यू व्हॅल्यू किती आहे? 11 ओल्ड व्हॅल्यू
ऍक्च्युअल मध्ये किती दिली आहे 360. तर न्यू व्हॅल्यू म्हणजे हे रेशो मेथड आहे. हा कोणता मेथड आहे? हा रेशिओ मेथड. ठीक आहे. ऍक्च्युअल मध्ये 360 आहे, तर मग न्यू व्हॅल्यू किती होणार? हे किती म्हणजे किती टाइम्स होऊन राहिले? हे 36 टाइम्स होऊन राहिले. तर हे पण 36 टाइम्स होणार. म्हणजेच किती मिळणार आपल्याला? 396. बघा. तर 4 मेथड आपण इथे शिकलो विद्यार्थ्यांनो. 4 मेथड. या 4 मेथडमधून आपण कोणती बी एक मेथड यूज करून पर्सेंटेजच्या प्रॉब्लेम सोबत डील करू शकतो. सगळ्यात पहिले आपण शिकलो एन-सी-आर-टी मेथड, जे की लहानपणापासून करत आलो 10वी पर्यंत. त्यानंतर आपण ही मेथड शिकलो. अशा प्रकारे पण आपण फ्रॅक्शनमध्ये व्हॅल्यू काढून फाइंड आउट करू शकतो. थर्ड मेथड आपण जसं मी हे लिहितोय फर्स्ट, हे सेकंड, हे थर्ड आणि हे फोर्थ रेशो मेथड. ठीक आहे. थर्ड मेथड 10% वाढ होऊन राहिली 110/100. ठीक आहे. आपण म्हणजे 10% वाढले ते 110, 20% वाढले ते 120/100, 30% वाढले ते 130/100. तर हे थर्ड मेथड अशी आहे. मी जास्त करून अशा मेथडला जास्त प्रिफर करतो मी. ठीक आहे. ह्या पण ईझी आहे. ठीक आहे. आणि चौथी मेथड म्हणजे रेशो मेथड. ठीक आहे. हे आपण रेशो घेऊन, ठीक आहे, रेशो घेऊन ओल्ड आणि न्यूचा रेशो घेऊन आपण फाइंड आउट करू शकतो. तुम्ही लक्षात ठेवा, जसं ओल्ड व्हॅल्यू 10 आहे, मग 11 झाली. ठीक आहे. 10 ची ॲक्चुअल व्हॅल्यू किती दिली आहे? 360. 11 ची व्हॅल्यू किती होणार? 396. याला आपण असं बी लिहू शकतो. 10 इक्वल टू 360, 11 इक्वल टू किती? याला क्रॉस करा. म्हणजे समजा मी x घेऊन राहिलो होतो. x इज इक्वल टू 11 इंटू 360 अपॉन में 10. हे शून्य हा शून्य कटला. 396. अशा प्रकारे पण आपण याला सॉल्व्ह करू शकतो. ओके विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. चला तर मग आजचा सेशन आपण इथेपर्यंतच ठेवूया. मला असं वाटते की हा सेशन तुम्हाला खूप उपयोगी आणि युजफुल आहे. युजफुल ठरला असेल. कारण आपण प्रत्येक कन्सेप्ट इथे बघितलेला आहे. बेसिक पासून आपण घेतलेलं आहे. कन्व्हर्जन शिकलो, पर्सेंटची डेफिनेशन शिकलेलो आहे. त्यानंतर आपण व्हॅल्यू फाइंड आउट करणं शिकलेलं आहे. फ्रॅक्शन टू पर्सेंटेजमध्ये त्याला लक्षात कसं ठेवायचं हे आपण शिकलेलं आहे. 3-4 व्हॅल्यू ज्या मोठ्या आहेत त्या ट्रिक्सद्वारे आपण लक्षात कसं ठेवायचे ते शिकलेलं आहे. काही व्हॅल्यू आपल्या लक्षात नव्हते राहते त्याला एक्सपांड मेथडने आपण शिकलेलं आहे. त्याच प्रकारे आता हे शेवटी आपण शिकलो की पर्सेंटेज कसे फाइंड आउट करायचे. जर समजा इन्क्रीज 10% असे म्हणून राहिलं, तर आपण याला 4 मेथडनी कसे फाइंड आउट करायचं आहे, हे आज आपण इथे शिकलेलो आहोत विद्यार्थ्यांनो. आणि मला असं वाटते की हा खूप सुंदर सेशन आहे. जो कोणी विद्यार्थी इथे नवीन असाल, प्लीज सबस्क्राईब करा. आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण अशा गोष्टी माहिती झालेल्या पाहिजे, जे त्यांनी आजपर्यंत शिकलेल्या नाही. त्यांचा लाभ सगळ्यांना मिळाला पाहिजे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट थर्ड पार्टमध्ये भेटूया. ठीक आहे. चला तर मग हसत राहा, खेळत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमी चॅनलवर अपडेट राहा. ठीक आहे. आपले आता दररोजचे एक-एक लेक्चर येत जाणार. हप्त्यातून 6 लेक्चर असणारच आपलेवाले. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. चला तर मग उद्या भेटूया. अशा प्रकारे धन्यवाद.